नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण काय बनवणार आहोत, कोणची भाजी बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर मैत्रिणींनो, हे बघा, आज आपण बांगडे मच्छी आणलेले आहे. तर आता या बांगड्या माशांचे आपण मस्तपैकी असे कडक खमंग असे तळणार आहोत. तर पहिले बी मी तुम्हाला दाखवले ते कसे तळले आहे. तर आज बी मी तुम्हाला दाखवणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीत आपण बांगडा मच्छी कशी तळत आहोत. कुरकुरीत आणि खमंग अशी मस्त बांगडा मच्छी आज आपण तळणार आहोत. तर प्रथम बघा, मी ही बांगडा मच्छी अशी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे. तर हे बघा, असे मस्त असे धुत आहे आपण बांगडा मच्छी स्वच्छ अशी छान अशी साफ करत आहे. तर ह्या पद्धतीने मी सर्व बांगडा मच्छी अशी छान अशी साफ करत आहे. हे बघा, असं स्वच्छ छान साफ करून घेत आहे. म्हणजे याच्यामधली घाण निघली, पाणी निखारलं तर तळायलाही छान लागते, वास नाही येत, काय नाही. हे बघा, असं छान असं आपण सर्व मच्छी असं छान अशी साफ करून घ्यायची मच्छी. असे मस्त असे धुवून खवले बिवले काढून तर ह्या बघा, ह्या पद्धतीने आपण छान असे बांगडा मच्छी स्वच्छ असे धुतलेले आहे. आता आपण तिला पाणी नितरण्यासाठी ठेवणार आहोत आणि मस्तपैकी तळण्यासाठी काय काय मसाला लागतो आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे. तर आता हे पाणी नितरूपर्यंत आपण ताट एका साईडला ठेवून देणार आहोत. आता याचं मस्तपैकी असं पाणी नितरत आहे. तोपर्यंत आपण आता तळायला काय लागतं ते मी घेत आहे. चला मैत्रिणी, आज आपण छान अशी मच्छी तळणार आहोत. तर तुम्हाला मी दाखवत आहे. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. दुसरी रेसिपी मी लवकरच घेऊन येत आहे. हे बघा मैत्रिणींनो, मच्छी आता आपण स्वच्छ असे आणि छान असे धुवून घेतलेले आहे, बांगडा मच्छी. तर आता बघा, आपण बांगडा मच्छी तळण्यासाठी काय काय घेतलेलं आहे पीठ ते बघा. तर याच्यासाठी बघा, हे पीठ घेतलेलं आहे पण गव्हाचं, बाजरीचं. हे बघा, हे गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडं बाजरीचं घेतलेलं आहे आणि बेसन पीठ. आणि त्या बेसन पिठामध्ये हा टिक्का मसाला थोडा टाकणार आहे आपण. हा टिक्का मसाला आपण घेतलेला आहे खमंग असे मासे तळण्यासाठी. आता हे पीठ वगैरे आपण सगळं असं एकत्र करणार आहोत, असं काढून घेणार आहोत सगळं. मीठ पीठ असं हे असं एकत्र करणार आहोत सगळं मिक्स. ते बघा, असं छान असं मिक्स करणार आहोत मीठ पीठ आणि हे. आता हे मिश्रण तळण्यासाठी एकदम छान असं तयार होत आहे. हे बघा, असं एकजीव झालेलं आहे. हळद मीठ आणि 3 पिठं आणि थोडंसं त्याच्यात रवा टाकलेला आहे. आता हे मिश्रण असं छान असं आपलं एक जीव तयार केलं आहे. आता आपण याच्यामध्ये छान असे मासे असे छान एकत्र त्या खालून आणि दोन्ही साईडला हे मच्छीला लावून घेणार आहे आपण. तर हे बघा, असे स्वच्छ असा मासा घ्यायचा आणि त्याला असं मस्त पीठ लावून असं ठेवायचं आहे. तर आता बघा, ह्या पद्धतीने सर्व मच्छी अशी मस्तपैकी पीठ लावून ठेवायचे आहे मुरात. तोपर्यंत आपलं तेल तापणार आहे तव्यावर. तर हे बघा, असं आपण सगळ्या मच्छीला असं हे पीठ लावणार, कारण मग पूर्ण मच्छीला असं दाबून द्यायचं. म्हणजे काय होतं, वल्ले असतात ना, तर हे पीठ चिटकतं आणि छान असं मस्त हे होतं. खमंग असे लागतात मच्छी तळ्यावर.
त्याच्यात असं मस्त भरून द्यायचं चांगलं. आळणी खारट बघून घ्यायची, पण नाही तर तळताना सगळे आळणे. तर बघा मैत्रिणींनो, आता हे मस्त आपण मच्छी असे लावून घेतलेले आहे. आता आपलं तेल बी टाकून दिलेलं आहे तव्यावर. तर हे बघा, असं सगळं याला आपण आपलं ते पीठ तुम्हाला मी दाखवलेलं 3 प्रकारचं ते पीठ आणि थोडा रवा आणि लाल तिखट, हळद, मीठ असं हे सण थोडासा टिक्का मसाला. आता हे सर्व आपण ह्या मच्छीला लावून घेतलेलं आहे. आता आपण मस्तपैकी तळणार आहोत खमंग आणि खरपूस. त्याच्यासाठी बघा मस्तपैकी गॅसवर आता आपण तेल ठेवलेलं आहे. तेल मस्त खळाखळा उकळत आहे. तर आता आपण हे तळून घ्या. चला आता मस्तपैकी आपण तव्यावर एक एक मच्छी करून टाकून देऊया. थोडा गॅस असा बारीक करायचा टाकूपर्यंत. आता याच्यावर काय करायचं, हे जे तेल आहे ना, हे तेल असं याच्यावर टाकायचं मच्छीवर. म्हणजे वरची बी मच्छी भाजल्या जाते. दोन्ही साईड अशा छान अशा भाजल्या जातात. असं हे बघा, असं पूर्ण तेल टाकायचं. म्हणजे काय होतं, पूर्ण मच्छीवर तेल लागलं जातं आणि दोन्ही साईडला भाजली जाते मच्छी. तेलाने वरची साईड भाजते आणि मध्ये तेल असतं तर दुसरी साईड भाजते. अशा दोन्ही साईड भाजल्या जातात, तळल्या जातात. खमंग अशी खरपूस मच्छी आपल्या आता तयार होत आहे. आपण तळत आहे. हे बघा मस्तपैकी. आता आपण गॅस थोडा फास्ट करणार आहोत. छान असे आपली मच्छी, बांगडा मच्छी तयार होत आहे, तळत आहे खरपूस अशी. तर ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बांगडा मच्छी तळा, खाऊन चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण गॅस फास्ट केलेला आहे, खरपूस असे तळत आहोत. आता थोडासा गॅस आपण कमी करून घेणार आहे, कारण चांगली तळण्यासाठी गॅस मंद गॅसवर छान अशी तळल्या जाते. आता मस्तपैकी मच्छी आपण पालखी करणार आहोत. हे बघा, एका साईडने तळलेले आहे. आता दुसऱ्या साईडने आपण पालखी मारणार आहोत. हे बघा, हळू टाकायची. दुसरी साईडने मारली. आता ही उलटणार आहे मधली. हे बघा, खमंग अशी छान अशी मच्छी अशी तळायची खरपूस अशी. अशी किती खावा, पोळीबरोबर खा, बाजरीच्या भाकरीबरोबर खा, ज्वारीबरोबर खा. हे बघा, अशी मी मच्छी तळलेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही तळून खा. हिला इकडं सरकून देऊया. हे बघा, असं उलटून घ्यायची. लाल चटक अशी मस्त खरपूस अशी मच्छी. बघा पीठ कसं मस्त चमकल्या, त्याला चिपकलेलं आहे आणि अशी मस्त खरपूस भाजत आहे मच्छी, तळत आहे बांगडा मच्छी. अशी दाबायची म्हणजे त्याच्यामध्ये जे पाणी असलं ना ते पूर्ण जळून जातं. पीठ तर त्याला चिपकतं, पीठ काय निघत नाही. कारण कसं आपण वल्ले होतं, मच्छी ज्यावेळी धुतो ना, वल्ले असते ना, तेव्हाच आपण पीठ लावतो. बघा अशी. खरपूस अशी खमंग अशी बघा कशी मस्त खरपूस मच्छी तळली ना. बघा ह्या पद्धतीने तुम्ही बी तळा, खा, चॅनलला लाईक करा.
आणि सबस्क्राईब करा. हे बघा असं मस्त तळून परत पलटी मारायची, म्हणजे दोन्ही बाजूनी छान अशी तळायची. असं दाबायचं, हवं पाणी आटलं त्याच्यातलं पूर्ण जळून जातं. हे बघा त्या पद्धतीने अशी तळायची. आता आपली मच्छी तळलेली आहे, आपण काढून घेणार आहोत. खरपूस अशी खमंग मच्छी आपली तळलेली आहे, आता मस्त काढून घेणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी, आपली मच्छी खमंग आणि अशी खरपूस तळवायची झालेली आहे. बांगडा मच्छी या पद्धतीने तुम्ही तळा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. साधी आणि सोपी मच्छी आपण खमंग अशी तळलेली आहे. बघा ह्या पद्धतीने तुम्ही तळा, कुरकुरीत आणि मस्त. तर आता आपण बांगडा मच्छी तळली, कशी तळली हे सर्व मी तुम्हाला दाखवलं. त्या पद्धतीने तुम्ही तळा, खा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघा ह्या पद्धतीने अशी मस्त खरपूस अशी मच्छी तळली. मैत्रिणी बघा ह्या पद्धतीने आपण खरपूस आणि खमंग अशी मच्छी तळलेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही बी तळा, खा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. खमंग मच्छी आणि बाजरीची भाकर अशी खूप छान लागते, आणि त्याच्याबरोबर हा थोडासा कांदा. तर ह्या पद्धतीने तुम्ही करा, खा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.